BSNLच्या अधिकाऱ्यांना आपल्याला आश्वासनं दिलेली आहेत, अनेक वर्ष झाली, परंतु आपल्याला या ठिकाणी नुसते आश्वासने मिळतात। आज आपण कोणत्या प्रकारे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे, काय सांगाल? माझ्या मागल्या आणि ताकदीने चांगल्या याच भूमिकेवर परत BSNLचे अधिकारी आहेत। खऱ्या अर्थानं गेले 2-2.5 वर्ष वेटीस धरलेले हे BSNLचे अधिकारी या ठिकाणी कोणती जबाबदारी घेत नाहीत। तळेश्वर येथे मीटिंग झाली, त्या सभेमध्ये मंत्री महोदयांना शब्द दिला होता, तोही शब्द त्यांनी पाळला नाही। परिणामी या ठिकाणी 105 गावचा समाज या ठिकाणी उपस्थित आहे, जो समाज त्यांचा ग्राहक आहे। त्यामुळे या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी आजच्या नंतर तरी जबाबदारी पार पाडावी। बोंगाल उत्तर, नेमलाल उत्तर आम्हाला देऊ नये, खास हमखास जबाबदारीची उत्तर द्यावी। तुम्ही एक माणूस आहे, पण अधिकाऱ्याच्या कक्षेत आहात, म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतोय, अन्यथा तुमचा या ठिकाणी पुन्हा आम्ही जाहीर निषेध केल्याशिवाय थांबणार नाही। काय सांगाल आपण साहेब, ज्या आपल्या याविषयी प्रतिक्रिया? मागच्या मंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये जो विषय झाला होता की तापोळ्याला जनरेटर नाही, लाईट गेला की बंद पडतं आणि तळदेवीची पण तीच अवस्था होती। तर आता दोन्ही ठिकाणचे आपण जनरेटर चालू केलेले आहेत तिथले, आणि लाईट नसताना आपण तिथं चालू करतो तिथले। कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण सांगतो होईल? तुम्हाला, कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल? पत्रकारांना विचारत होते ना. तुम्ही जरा शांत कसली प्रतिक्रिया?